अनावश्यक गाड़ियों के कर्कश हॉर्न से होने वाले ध्वनि प्रदूषण को कम करने के लिए शहर पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र सिंगल द्वारा यातायात पुलिस के साथ मिलकर सोमवार से जन जागृति कार्यक्रम चलाया गया। इस दौरान सीपी सिंगल ने बताया कि अन्य शहरों की तुलना में नागपुर में हॉर्न का अधिक उपयोग किया जाता है। ज़रूरत नहीं होने पर भी वाहन चालक हॉर्न बजाते हैं, यहाँ तक कि साइलेंस जोन में भी हॉर्न का उपयोग किया जाता है। इसीलिए पुलिस ने नो हॉन्किंग अभियान चलाने का निर्णय लिया। स्थिति ज़्यादा खराब नहीं हुई है, लेकिन ऐसा ही चलता रहा तो इससे नागरिकों की परेशानी बढ़ जाएगी। बढ़ते ध्वनि प्रदूषण के चलते लोग धीरे धीरे बहरेपन का शिकार हो सकते हैं। लोग स्कूल, कॉलेज और अस्पताल के बाहर भी हॉर्न बजाने से बाज नहीं आते हैं। हॉन्क करू नका, कारण हे जे आपली एन्झायटी, स्ट्रेस आणि टेन्शन हे दर्शवतात। तुम्ही विदाऊट हॉन्किंग पण गाडी चालू शकतात आणि याचे फार दुष्परिणाम होतात। आणि याचे मेन जर तुम्ही बघितला, हॉस्पिटलचे समोर तिथे लाऊडस्पीकर किंवा हॉर्न्स वाजवतात लोक, शाळा आहे तिथे करतात किंवा कोणी इथे रेसिडेन्शियल सोसायटी आहे तिथे पण त्यांना माहिती नाही कोणी वयस्कर माणूस आहे तिथे, कोणी बिमार आहेत का, हे सगळे बघून तुम्ही निर्णय घ्या आणि हे हॉन्किंग तर अजिबात बंद करा। कारण विदेशात जर तुम्ही बघितला तिथे हॉन्किंग कोणी करत नाही, मग इथे कशा गरज आहे त्याची? ते लोक म्हणतात समोरचा माणूस वाटत नाही किंवा हे वेगवेगळे रिझन्स येतात, ते काही रिझन्स नाही आहे। तुम्ही ट्राय करा। मी 2005 पासून कधी हॉन्किंग केली नाही। काली मी मोटरसायकल राईड केला हेल्मेट वगैरे सगळं घालून, आणि त्याशिवाय मी एकही वेळेस हॉन्किंगची गरजच पडली नाही। आणि 1-2 मिनिटाचा फरक पडतो ते पण पडत नाही, आणि त्याच्यामुळे तुम्ही एकदम शांत राहतात, पीसफुल राहतात आणि तुमचे ॲक्सिडेंट वगैरे जे होतात ते पण ॲक्सिडेंट होणार नाही हे मला वाटतं। आणि याच्याबद्दल सायंटिफिकली प्रूव्ड पण करण्यात आलेलं